तर 1 2 किंवा 8 आपल्याला माहिती 2 चा वर्ग किती आहे 4 आणि 8 चा वर्ग 64 म्हणजे 2 किंवा 8 असेल तर शेवटी 4 येतं. आपल्याला इथे किती शेवटी 2 येणार आहे किंवा 8 येणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲग्रीकल्चर युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आपल्या चॅनलवरती ग्रामसेवक भरतीसाठी अंकगणित या विषयावरील सिम्प्लिफिकेशनचे काही क्वेश्चन पाहणार आहोत. सिम्प्लिफिकेशन या चॅप्टरवरती परीक्षेत आपल्याला 1 किंवा 2 क्वेश्चन नक्की पाहायला मिळतील. चला तर मग सुरू करूयात आपला आजचा लेक्चर. आणि आपला आजचा पहिला प्रश्न आहे, तुम्ही काय करायचं आहे, सर्वप्रथम तो प्रश्न स्वतः सॉल्व्ह करायचा आहे आणि नंतर माझ्यासोबत आन्सर टॅली करून पाहायचे आहे. तर आजचा पहिला प्रश्न आहे, 15चा वर्ग अधिक 12चा वर्ग बरोबर 11चा वर्ग अधिक क्वेश्चन मार्क. तर या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं आहे, या क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढायची आहे. तर चला सॉल्व्ह करूया. 15चा वर्ग किती असतो 225 अधिक 12चा वर्ग किती असतो 144 बरोबर 11चा वर्ग किती असतो 121 अधिक या क्वेश्चन मार्कला आपण x पकडूया. तर हे 225 आणि 144 आणि हे 121 इकडे आपल्याला वजाबाकीमध्ये येणार आहे. तर 225 आणि 144 किती होणार, हे 200 आणि हे 100 किती झाले 300 हे 25 आणि हे इकडचे 44 हे 20 हे 40 आणि हे 20 मिळून झाले 60 आणि हे 9 म्हणजे 369. हे 121 इकडे वजामध्ये वजा 121 बरोबर ही x. आता तर 369 मधून हे 121 आपल्याला वजा करायचे आहे, मग आपल्याला आपला आन्सर मिळणार आहे. तर 369 मधून 121 गेले, 9तून 1 गेला 8 राहिले, 6तून 2 गेले 4 राहिले, 3तून 1 गेला 2. तर अशा प्रकारे आपल्या या क्वेश्चनचा आन्सर किती आलेला आहे 248. मी आपल्या लेक्चर मध्ये आपल्या क्वेश्चनची लेवल इझी टू मॉडरेट अशी ठेवलेली आहे. तर चला दुसरा प्रश्न काय आहे, वर्गमुळात 1024 गुणिले 1 भागिले 2चा वजा 5वा घात अधिक 8चा वर्ग गुणिले 4 बरोबर क्वेश्चन मार्क गुणिले 2चा 6वा घात. तर तुम्ही काय करायचं आहे, क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे आणि नंतर मग आन्सर टॅली करायचा आहे. तर 1024 आपल्याला काय काढायचं आहे, वर्गमूळ. तर 1024 कितीचा वर्ग आहे, तर 1024 32चा वर्ग आहे. हे मी कसं काढलं ते अगोदर तुम्हाला सांगते. आता 1024 वर्गमुळात तर शेवटी 4 आहे. तर शेवटी 4 कोणत्या संख्येच्या वर्गाच्या शेवटी 4 येतं, एक तर 1 2 किंवा 8. आपल्याला माहिती 2 चा वर्ग किती आहे 4 आणि 8 चा वर्ग 64 म्हणजे 2 किंवा 8 असेल तर शेवटी 4 येतं. आपल्याला एक पैकी तर शेवटी 2 येणार आहे किंवा 8 येणार आहे. 4 कुठे येतं 2 आणि 8च्या वर्गाच्या शेवटी. मग आपल्याला काय करायचं आहे, पाठीमागचे हे जे 2 डिजिट आहेत 2 आणि 4 हे सोडून द्यायचं आहे. आणि 10 कितीच्या वर्गाच्या जवळ येतं आपल्याला 3चा वर्ग किती आहे 9. 9च्या एकदम नजदीकची संख्या म्हणजे 10. तर आपण इथे घेतलं 3. एक शेवटी 2 असणार आहे किंवा शेवटी 8 आणि सुरुवातीला 3. तर चला तर आपण बघूया 32 चा येतो की 38चा वर्ग येतो किती 1024. तर आता ह्या दोघांचा वर्ग आपण जर काढत बसलो तर आपला खूप टाइम जाईल. त्यासाठी आपण काय करायचं आहे, सर्वप्रथम 35चा वर्ग. सुरुवातीला तुम्हाला प्रोसेस लेंथी वाटेल पण नंतर इझी वाटत जाईल. 35चा वर्ग काढायचा. तर 35चा वर्ग कसा असतो, 3 ला 4 ने गुणायचं म्हणजे किती आले 12 आणि 5चा वर्ग 25. हा आहे 35चा वर्ग 12 25. ह्याच्यापेक्षा ही संख्या काय आहे लहान म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे 32. चला तर आपल्या या 1024चा वर्गमूळ किती आलेला आहे 32 गुणिले आता 1 भागिले 2चा वजा 5वा घात. आता हा 2चा वजा 5वा घात आहे, ह्याला आपल्याला वरती गुणाकारात न्यायचा आहे. जर आपण एखाद्या संख्येला असं जर त्याचा म्हणजे घातांक वजामध्ये असेल आणि त्याला वरी गुणाकारात जर नेलं तर तो अधिक मध्ये होईल म्हणजे हा येईल 2चा 5वा घात अधिक 8चा वर्ग किती असतो 64 गुणिले 4 आणि इकडे समोर काय आहे क्वेश्चन मार्क जागा आपण x घेऊया गुणिले 2चा 6वा घात. चला तर आपण आता याला सॉल्व्ह करूया. तर 32 गुणिले 2चा 5वा घात 2चा 5वा घात पण काय असतो 32 गुणिले 32 अधिक 64 गुणिले 4 किती होईल 624 240 आणि हे 16 240 आणि 16 256 बरोबर x गुणिले 2चा
6वा घात. तर चला तर मग याला सॉल्व्ह करूया. 32 गुणिले 32 म्हणजे 32 चा वर्ग, जो की आपण आताच बघितला किती होता 1024 अधिक 256. तर या दोघांची आपल्याला काय करायची आहे बेरीज. आणि इकडं हे जसंच तसं. आता 6 आणि 4 10 शिला 0, हातचा 1 हे 5, हात चालेला 1 6 आणि हे 2 8, हे 2 जशाच तसे आणि हे 1 इज इक्वल टू x गुणिले 2 चा 6वा घात. आता आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणून x बरोबर 2 चा 6वा घात. तर आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणून x बरोबर 1280 भागिले 2 चा 6वा घात. आता या 2 चा 6वा घात आपण आताच बघितलं, 2 चा 5वा घात म्हणजे किती असतो 32. तर मी काय करते याला 32 गुणिले 2 म्हणजे 2 चा 6वा घात होईल. तर यांनी भाग द्यायचा प्रयत्न करते. चला तर आता 32 ला किती जवळच्या संख्येने 4 ने भाग देऊ शकता. 4 8 32, 4 3 12, 4 2 8 आणि हे 0. आता हे 8 न 8 1 8, 8 चौक 32 आणि 0 ला 0. आता या 2 न या 40 ला भाग दिला की 20, म्हणजे आपल्या x चा आन्सर काय येईल 20. चला मग बघूया आपला आजचा तिसरा प्रश्न. तर तिसरा प्रश्न काय आहे 768 भागिले 12 गुणिले वर्गमुळात 256 वजा 58 बरोबर क्वेश्चन मार्क. तर 768 भागिले 12, 768 भागिले 12 किती होते 12 1 12, 12 7 72, उरले किती नंतर इथे 4, 12 चौक 48 म्हणजे याचा आन्सर आलेला आहे 64. आता हे 64 गुणिले 256, 256 चा वर्गमूळ जे की किती असतं 16. तर मग हे 64 गुणिले 16 वजा 58 बरोबर आपला हे क्वेश्चन मार्क म्हणजे याच 64 गुणिले 16. आता काय करायचं 16 चौक 64 ला 4, हातच्या आले 6, 16 सखी 96, 96 आणि ते 6 किती झाले 102. आणि याच्यातून आपल्याला किती 58 वजा करायचे आहे. तर 58 वजा केला. आता हे 14 तून आपले 8 गेले म्हणजे किती उरतील शिल्लक 6. आता इथे आपला एक आपण हातचा घेतल्यामुळे इथे एक शिल्लक राहिला. तर 1 मधून 5 काही जाणार नाही, म्हणून आपल्याला परत हातचा घ्यावा लागेल. म्हणजे 11 तून 5 गेल्यावर किती राहिले आपले 6, इथे 9. म्हणजे आपली x ची व्हॅल्यू किती आलेली आहे 966. चला ते मग बघूयात आपल्या आजचा पुढचा प्रश्न. तर पुढचा प्रश्न काय आहे 25 पुन्हा ब्रॅकेट दिला आहे. ब्रॅकेट मध्ये काय आहे 50 वजा 24 आणि अधिक 102. तर मग आता आपण काय करायचं आहे हे 25 आणि ब्रॅकेटच्या मध्ये काही नाहीये, काही नाही म्हणजे इथं असतं गुणाकाराचं सिम्बॉल. तर सर्वप्रथम आता आपल्याला माहिती आहे कंचे भागून घेऊ, त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा कंस. तर कंसामध्ये 50 वजा 24 म्हणजे किती येतं हे 26 आणि इकडे किती आहे आपलं 25 मध्ये सिम्बॉल काहीच नाहीये म्हणजे काय असतं मल्टिप्लिकेशन अधिक 102 आणि आपलं क्वेश्चन मार्क म्हणजे x. तर 25 गुणिले 26. आता 25 गुणिले 26 करायची एक ट्रिक आहे जी की मी तुम्हाला सांगते. तर काय करायचं 25 चा वर्ग करायचा आहे. 25 चा वर्ग किती असतो 625. त्याच्यामध्ये आपल्याला 25 ऍड करायचे. 25 ऍड केल्यावरती किती येतं 650. तर जेव्हा आपण 25 गुणिले 26 करतो तर त्याचा आन्सर आपला काय येणार आहे 650. 650. तर काय करायचं आहे तुम्हाला कळलं असेल 25 चा स्क्वेअर करायचा आणि नंतर त्यामध्ये 25 आपण ऍड करायचे आहे. तर काय करायचं आहे 25 चा स्क्वेअर करून त्यात 25 ऍड करायचे आहेत. हे दोन लगतच्या संख्या आहेत 25 आणि 26. तर त्या छोट्या संख्येचा वर्ग करून त्यामध्ये तीच संख्या ऍड करायची किंवा मोठ्या संख्येचा वर्ग करून त्यातून मोठी संख्या वजा करायची. तुम्ही कुठल्याही पद्धतीने करू शकता. तर आपला आन्सर काय आला आहे 650 अधिक 102 बरोबर x. म्हणजेच आपली x ची व्हॅल्यू काय आली 600 आणि 100 752. 752. चला बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय आहे 5/6 गुणिले 306 म्हणजे या 6 आणि या 306 ला आपल्याला भाग द्यायचा आहे. तर काय येईल 6 1 6, 6 पंचे 30, नंतर 6 1 6. आता 5 गुणिले 51. तर कसे करणार 5 1 5, 5 5 25 किती आला आपले 255 अधिक 15 गुणिले 30. आता याची पण एक ट्रिक आहे की 15 गुणिले 30 कसं करायचं किंवा कुठल्याही संख्येला जेव्हा आपण त्या संख्येच्या दुपटीने गुणतो तेव्हा काय करायचं. तर काय करणार आपण जी छोटी संख्या आहे जीची की दुप्पटीने आपण तिला गुणत
आहोत तिचा वर्ग करायचा, तर तिचा वर्ग किती येतं 225 गुणिले 2 करायचं. 225 च्या दुप्पट किती होतं 450. हेच आपला आन्सर असणार आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला अजून एक उदाहरण समजून सांगते. जर तुम्ही असं केलं 12 गुणिले 24, तर 12 ला आपण 12 च्या दुपटीने गुणत आहोत, तर काय करणार 12 चा वर्ग किती असतो 144, त्याच्या दुप्पट जे की किती येतं 288. तर अशा प्रकारे कुठल्याही संख्येला जेव्हा आपण त्या संख्येच्या दुपटीने गुणतो तेव्हा त्या संख्येचा वर्ग करून त्याच्या दुप्पट घ्यायचे आहे, त्याच्या दुप्पट घ्यायचे आहे. तर इथे किती आला आपला मग 15 चा वर्ग 225 आणि 225 च्या जर डबल केलं तर किती येते 450. तर अशा रीतीने आपल्या क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काय येणार आहे, हे काय क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काय येणार आहे, या दोघांची ऍडिशन. या दोघांची ऍडिशन काय असणार आहे, हे 400 आणि 200 600 आणि हे 55 आणि 50 105, म्हणजे टोटल झाली आपली 705. किती झाले 705. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपलं. चला तर मग क्वेश्चन पहिले तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे आणि नंतर आन्सर टॅली करायचा आहे. तर सॉल्व्ह करूया आपण हा प्रश्न. 11 गुणिले 12. आता हे काय आहे, दोन लगतच्या संख्या, जे की आपण अगोदरच्या एका उदाहरणामध्ये पण बघितलं होतं. दोन लगतच्या संख्येचा जर गुणाकार करायचा असेल तर आपण काय करत असतो, छोटी संख्या जी आहे तिचा वर्ग, छोट्या संख्येचा वर्ग किती येतो 121, त्याच्यामध्ये छोटी संख्या ऍड करायची. 121 मध्ये 11 ऍड केली किती येतं, हे 132. असं करू शकता तुम्ही. किंवा आपल्याकडे अजून एक पर्याय आहे, जर तुम्हाला 11 चा वर्ग येत नसेल तर 12 चा वर्ग जर येत असेल तर काय करायचं, 12 चा वर्ग 144, त्यातून 12 वजा करायचे. जर 12 वजा केले तरी पण किती येते आपला आन्सर 132. तर जेव्हा आपण दोन लगतच्या संख्यांचा गुणाकार करतो तेव्हा एकतर एक छोट्या संख्येचा वर्ग करून त्यामध्ये छोटी संख्या ऍड करायची किंवा मोठ्या संख्येचा वर्ग करून त्यामधून मोठी संख्या वजा करायची. अशा रीतीने 11 गुणिले 12 किती येतं आपलं, हे 132 अधिक आता 12 भागिले 4 कंस 20 वजा 14 असं दिलेलं आहे. तर आता आपण लगेच काय करायचा प्रयत्न करतो, 4 भागिले 12 भागिले 4 करण्याचा प्रयत्न करतो, पण हे असं सॉल्व्ह केलं जात नाही. तर या दोघांच्या मध्ये 4 आणि ब्रॅकेटच्या मध्ये काय नाही, म्हणजे मल्टिप्लिकेशनचं सिम्बॉल आहे. तर सर्वप्रथम आपल्याला हे ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यावं लागेल. ब्रॅकेट मध्ये काय आहे, 20 वजा 14. 20 वजा 14 किती होतं आपलं 6 आणि या 6 ला या 4 ने मल्टिप्लाय करून घ्यायचं पहिले. तर हे 12 भागिले 4 गुणिले 6 बरोबर क्वेश्चन मार्क. तर 6 ना 4 आणि 6 आणि या 4 चा गुणाकार आपला किती येतो 24. तर मग 132 अधिक 12 भागिले 24 असं आलेलं आहे आपलं. तर 132 अधिक 12 भागिले 24 किती येतं, 12 1 12 12 2 24. हाफ म्हणजे किती असतं 0.5. ते की कसं बे एक बेने एक भाग तर नाही, तर काय आलं आपलं 0 पॉईंट. मग हे 1 चा आपले झाले 10, तर बे म्हणजे 10 0.5. 132 अधिक 0.5 किती येतं 132.5, जी की आहे आपली x ची म्हणजे क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू. चला बघूया पुढचा प्रश्न आपला. तर आपला पुढचा प्रश्न काय आहे, 40% कितीचे 800चे गुणिले 20% कितीचे 500चे. तर आता 40% जसे की मी तुम्हाला पहिल्या एका एक्झाम्पल मध्ये सांगितलं होतं, टक्के कसे काढायचे, तर 40 हे टक्के म्हणजे काय असतं भागिले 100, तर कितीचे 800चे असं आपल्याला काढायचं आहे. तर 40% ला फ्रॅक्शन म्हणजे दशांश पूर्णांकामध्ये कसं लिहितात हे आपण पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला जेव्हा तुम्ही नंतर एक्झाम्पल सॉल्व्ह करताल तेव्हा हे सोपं जाईल आणि ते तुम्ही पाठ करून ठेवायचं आहे. 40% म्हणजे फ्रॅक्शन मध्ये किती, 40% म्हणजे फ्रॅक्शन मध्ये किती हे पाठ करून ठेवायचं आहे. तर 40 भागिले 100, 40% म्हणजे किती 40 भागिले 100. तर हा शून्य कटला, 2 2 4 2 5 10, म्हणजे 40% बरोबर तुमचं किती येते 205. म्हणजे 40%ची फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू, ही व्हॅल्यू नोट करून ठेवा. जेव्हा केव्हा तुम्हाला नंतर एखाद्या एक्झाम्पल मध्ये कुठल्याही संख्येचे 40% विचारले असतील तर तुम्ही काय करणार, डायरेक्ट त्या संख्येचे 2/5 काढणार, म्हणजे 2 भागिले 5 काढणार. 40% म्हणजे मी तुम्हाला किती सांगितलं आहे 2/5 कितीचे 800चे गुणिले आता इथे काय आहे 20% काढायचे आहेत. 20% कितीचे 500चे. 40% जर 2/5 असतील तर 20% त्याच्या काय असणार अर्धे असणार, म्हणजे 1/5.
2/5 चे अर्धे, हे किती 2/5 त्याचे अर्धे, अर्धे म्हणजे किती असतं भागिले 2, तर हे 2 2 कटले म्हणजे 1/5 म्हणजे 20% म्हणजे आपल्याकडे किती असणार 1/5. ही व्हॅल्यू पण तुम्ही पाठ करायची आहे. अशा मी तुम्हाला व्हॅल्यूचा एक टेबल देईल, तो टेबल जर तुम्ही पाठ केला तर हे जे फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू येतात त्याचे तुम्हाला अजिबात अडचण जाणार नाही, जेणेकरून तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स लवकर सॉल्व्ह करू शकाल. अशा रीतीने 20% म्हणजे किती 1/5, तर 1/5 कितीचे 500चे. मी तुम्हाला हे प्रॉब्लेम दोन्ही पद्धतीने सॉल्व्ह करून दाखवते. इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर 5 1 5, 5 1 5 उरले 3, 5 6 30 आणि हा 0. तर हे 2 गुणिले 160, 16 दोन्ही 32 म्हणजे हे किती झालं 320 गुणिले. आता ह्या 5 ला ह्या 500 ला भाग दिला तर किती येईल हा 100, तर गुणिले 100. आता कुठल्याही संख्येला जर आपण 100 न गुणलं तर काय करायचं, फक्त त्या संख्येवर 2 शून्य वाढवून द्यायचे, म्हणजे हे आपले आन्सर काय आलेलं आहे 32,000. एक्स ची व्हॅल्यू किंवा क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू जी काय असेल ती आपली किती आलेली आहे 32,000. चला तर मग मी तुम्हाला हा प्रश्न डायरेक्ट आपले 2/5 आणि 1/5 न घेता सॉल्व्ह करून दाखवते. तर तेव्हा आपलं आन्सर तेच येणार आहे, आन्सर बदलणार नाही आहे आपलं. तर 40%. आता 40% म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, टक्के म्हणजे 100. 40 भागिले 100 गुणिले 800, नंतर पुन्हा गुणिले 20%, 20 भागिले 100, नंतर पुन्हा गुणिले 500 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य हे 2 शून्य आपले कटलेले आहेत. आता 8 गुणिले 40, 8 चोक 32 आणि हा एक 0, 320 गुणिले 20 गुणिले 5 किती येतं 100 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर 100 ने जर 320 जर आपण गुणलं तर ते काय येणार आहे 32,000. अशा रीतीने आपल्या या क्वेश्चनचा आन्सर आहे 32,000. चला तर बघूया मग पुढचा प्रश्न. तर पुढचा प्रश्न काय आहे 6 गुणिले 0.6 गुणिले 0.6 गुणिले 0.06 गुणिले 0.006. अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेत नेहमी विचारले जात आहेत. तर चला तर मग बघूया आपण या क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करायचं. तर सर्वप्रथम 6 किती वेळेस आहे 1 2 3 4 आणि 5 वेळेस 6 आहे. तर मग आपण सिंपली याला काय करून घेऊ शकतो 6 चा 5वा घात गुणिले हा पॉइंट किती नंतर आहे इथं 1, इथं पण 1 नंतर आहे, इथं 2 नंतर आहे आणि इथं 3 नंतर आहे, म्हणजे टोटल किती नंतर आहे इथं 3, इथं 2, इथे 1 आणि इथे 1, म्हणजे किती झाला 1 2 4 आणि 7. 7 वेळेस पॉइंट आहे म्हणून आपण गुणिले 10 चा -7वा पॉवर याला करू शकतो. आणि 6 चा 5वा पॉवर, 6 चा 5वा पॉवर तुम्हाला येत नसेल तर 6 चा वर्ग गुणिले 6 चा वर्ग गुणिले 6 गुणिले 10 चा -7. -7 मी का केलं कारण तितक्या नंतर पॉइंट आहे, इथे 2 नंतर पॉइंट दिलेला आहे, इथे 1 नंतर, म्हणून -7 घेतलेला आहे. तर आता 6 चा वर्ग किती असतो 36 गुणिले पुन्हा 6 चा वर्ग 36 गुणिले 6 गुणिले 10 चा -7वा पॉवर. तर 36 गुणिले 36, 36 चा वर्ग काढायचा आपल्याला. तर 36 चा वर्ग तुम्हाला सर्वांना पाठ नसेल तर तो कसा काढायचा 36 चा वर्ग. तर सर्वप्रथम काय करायचं या 3 चा वर्ग करायचा. 3 चा वर्ग किती येतो त्याला डबल डिजिट मध्ये लिहायचं. डबल डिजिट म्हणजे 3 चा वर्ग 9 येतो, जो की सिंगल डिजिट आहे. तर त्याला लिहायचं आपण 09 आणि 6 चा वर्ग किती येतो 36. इथपर्यंत कळलं असेल. नंतर या दोघांचा गुणाकार करायचा. किती येतो 3 गुणिले 6 18, त्याच्या डबल करायची, 18च्या डबल करायची. 18च्या डबल किती येते 36. ते इथं शेवटी 1 सोडून ऍड करायची, म्हणजे 6 6 3 9 आणि 9 3 12, 12 96. हा काय झाला आपला 36 चा स्क्वेअर. समजलं नसेल तर व्हिडिओ बॅक जाऊन नंतर पहा आणि हे ट्रिक लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्ही स्क्वेअर इझिली काढू शकता. तर आपला 36 चा वर्ग किती आलेला आहे मग 12 96 गुणिले 6 गुणिले 10 चा -7वा घात. आता 12 96 ला 6 न गुणायचं. 6 चा 36 ला 6 हजारी 3 साई 9 54 आणि 3 57 ला 7 हजारी 5 साई 2 12 12 आणि 5 27 ला 7 हजारला 1 6 1 6 आणि हातचा 1 7 आणि ह्या 10 चा वजा 7वा घात. 10 चा वजा 7वा घात म्हणजे आपल्या क्वेश्चनला आपल्याला काय करायचं आहे 7 नंतर इकडे पॉइंट द्यायचा आहे. 1 2 3 4 संख्या आहेत आपल्याकडे सध्या किती 4 5 6 7 आणि इथं पॉइंट 0. ठीक आहे, आपल्या या क्वेश्चनचं आन्सर असणार आहे काय असणार आहे 0.00077776. तर आपल्या या क्वेश्चनचा आन्सर आलेला आहे. चला तर मग बघूया आपला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय आहे 0.2 गुणिले 16 गुणिले 32 भागिले 0.4 गुणिले 1.6
गुणिले 2. तर याला कसं सॉल्व्ह करायचं? तर आता इकडे बघा, इथे किती दिसते आपल्याला? वरती 16 आणि इथे खाली काय दिसते? 1.6. आता हे 1.6 आणि हे किती आहे? 16. तर आता काय करायचं? या 16 ने आपल्याला या 1.6 आणि या 16 ला भाग द्यायचा असेल तर कितीचा भाग जाणार आहे? 10चा. ते कसं? आता हे पहा 0.2 जर आपल्याला या 1.6 आणि 16 ला भाग द्यायचा आहे तर हे कसं सॉल्व्ह करायचं हे बघूया. सर्वप्रथम इथं एक नंतर पॉइंट आहे आणि इथं पण एक नंतर पॉइंट आहे. तर आपण काय करू शकतो? डायरेक्ट हा पॉइंट आणि हा पॉइंट कट करू शकतो. पण जेव्हा वरती म्हणजे न्यूमरेटरला म्हणजे आपल्या घाटा वरती सगळे सिम्बॉल मल्टिप्लिकेशन मध्ये असतील, या जागी जर इथे जर बेरीज असली असती तर आपण हा पॉइंट आणि हा पॉइंट कट करू शकत नाहीये. इथं काय आहे? गुणाकार आहे. सगळा पूर्ण आपल्या अंशामध्ये काय दिलं आहे? गुणाकार आणि छेदामध्ये पण गुणाकार. तेव्हा आपण हा पॉइंट आणि हा पॉइंट कट करू शकतो. तसं जर आपण केलं तर आपलं काय येईल? हे 2 गुणिले 16 गुणिले 32 भागिले हा पॉइंट कट झाल्यामुळे हा असेल 4. आता या 1.6 लाच आपण कसं लिहू शकतो? 16 गुणिले 10चा वजा पहिला घात. जसं की मी पाठीमागच्या गणितामध्ये लिहिलं होतं, तिथं 7 नंतर पॉइंट होता तर आपलं काय आलं होतं? 10 टू द पॉवर -7 10चा वजा 7वा घात. इथे 1 नंतर पॉइंट आहे तर 10चा वजा पहिला घात येणार आहे. घातांकाचे नियम तुम्हाला माहित नसतील तर आपण आपल्या चॅनल वरती अजून व्हिडिओ घेऊन येणार आहोत, त्यातून तुम्ही पाहून घ्या. तर आता 1 नंतर पॉइंट आहे म्हणून आपण काय केलं? 10चा वजा पहिला घात आणि गुणिले किती? इथं 2 बरोबर x. आता 2 दुने 4 हे 16 आणि हे 16 कट झालेले आहेत. आता हे 2 आणि 2 किती होणार आहेत आपले? 4 आणि या 4 ने 32 ला भाग दिला तर 4 8 32. तर आपला आन्सर काय आला आहे? 8 भागिले 10चा वजा पहिला घात. आता हा वजा पहिला घात जर आपण वर नेला तर तो अधिक पहिला घात होईल. म्हणजे 8 गुणिले 10चा पहिला घात. 10चा किंवा कुठल्याही संख्येचा पहिला घात म्हणजे काय असतो? तीच संख्या. म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे? 8 गुणिले 10 म्हणजेच 80. तर अशा रीतीने आपलं हे आजचं लेक्चर इथे संपत आहे. तर मी तुम्हाला होमवर्क साठी एक क्वेश्चन देते, त्याचा आन्सर तुम्ही सॉल्व्ह करून मला कमेंट मध्ये कळवायचा आहे. तर हा आहे तुमचा होमवर्क साठीचा क्वेश्चन. याचा आन्सर सर्वांनी मला कमेंट मध्ये कळवायचा आहे. आणि जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तेही कमेंट मध्ये कळवा. आणि तर अशाच पद्धतीचे जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ अंकगणिताचे पाहिजे असतील तर कमेंट मध्ये कळवा. आपण पूर्ण सिलेबस प्रत्येक चॅप्टर वाईज कव्हर करणार आहोत आणि प्रत्येक चॅप्टरचे तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगणार आहोत. धन्यवाद.